वारंवार वाचणार तितक्या वेळा त्याच्यातून थोडस सोनं मिळते. तितक्या वेळा, जितक्या वेळा वाचणार तेच वचन तितक्या वेळा. म्हणूनच आपण आज परत एकदा आमचे बाप्पाचे प्रार्थनेबद्दल बारीकाईने विचार करूया. हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, आमचे बाप्पा प्रार्थना बोलणे चांगले आहे की प्रार्थना करणे चांगली आहे? दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. दोन्हीमध्ये प्रार्थना बोलणे आणि प्रार्थना करणे याच्यामध्ये खूप फरक आहे. प्रार्थनेबद्दल येशू बोललेलं एक वाक्य आपण बघूया. मार्क 12:33. मार्कचे शुभवर्तमान अध्याय 12 वचन 33. गॉस्पल अकॉर्डिंग टू मार्क चॅप्टर 12 वर्स 33. आता आपण ते वचन वाचूया. आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व होमार्पण व सर्व यज्ञ यापेक्षा अधिक आहे. अधिक आहे. म्हणजेच येशूने काय सांगितलेलं आहे? येशूने काय सांगितलं आहे की सर्व प्रार्थनांपेक्षा मोठी प्रार्थना जी आहे ती आहे देवावर, स्वतःवर आणि इतरांवरती प्रेम करणं. पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण आत्म्याने. पण आपण काय करत असतो? फक्त पोपटासारखी पडवलेली प्रार्थना बोलत असतो. बरोबर आहे की नाही? पोपटासारखी पडवलेली प्रार्थना हे आपण का करतो? कारण बायबलचं ज्ञान आपल्यामध्ये फारच कमी आहे. प्रिय बंधू भगिनींनो, बायबल मधील एखादे वचन घेऊन फक्त तेवढ्या पुरताच त्याचा अर्थ घेत असतो किंवा आपल्याला जे गोड वाटते तेच वचन आपण घेत असतो किंवा वचनाचा अर्थ आपल्याला जसा पाहिजे तसा घेत असतो. प्रिय बंधू भगिनींनो, बायबल मधील तेच वचन दुसऱ्या ठिकाणी जर वाचलं तर त्याचा अर्थ बदलतो. त्याचा आपण विचार केला पाहिजे, तरच वचनाचा आपल्याला खरा अर्थ कळेल. हालेलुया. एक उदाहरण छोटस. काही आंधळ्यांना नेलं आणि एका बागेमध्ये सिमेंटचा हत्ती आहे त्याला सांगितलं त्यांना की हा बघा हत्ती कसा आहे तो आणि बोला. त्या आंधळ्याने हत्तीला चाचपडून बघितलं, सिमेंटच्या हत्तीला. एकाने त्याचे पाय बघितले आणि तो बोलला हत्ती खांबासारखा आहे. दुसऱ्याने त्याचं शेपूट बघितलं, चाचपडून शेपूट चाचपडलं आणि तो म्हणतो हत्ती दोरीसारखा आहे. एकाने त्याचा पोट बघितलं चाचपडून तर तो म्हणतो हत्ती पिंपासारखा आहे. एकाने सोंडेला हात लावला तो तो म्हणतो की हत्ती एका मोठ्या सापासारखा आहे. एकाने कानाला हात लावला तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे. एकाने दाताला हात लावला तो म्हणतो हत्ती म्हणजे माती खणायची कुदळ आहे. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, ह्यांचं उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं तर नाहीये पण बरोबर पण नाहीये. का? त्यांना जे दिसलं तेच ते बोलले, त्यांना जे आढळलं तेवढंच बोलले, पण संपूर्ण ज्ञान नाहीये. आणि संपूर्ण ज्ञान पाहिजे असेल तर आपण बायबलच्या वचनामध्ये खूप खोल गेलं पाहिजे. हालेलुया. आता आपण बघूया बायबलच्या वचनाबद्दल थोडस. संदेश देणारा पिता परमेश्वर असतो, प्रभू येशू ख्रिस्त असतो किंवा पवित्र आत्मा असतो. या तिघांकडून संदेश येतात. संदेश ऐकणारा जो आहे हा प्रेषित असतो
कधी संदेष्टा असतो, कधी एखादा अशिक्षित माणूस सुद्धा असतो. आणि संदेश लिहिणारा हा कारकून असतो. हे कारकून वेगवेगळ्या परिस्थितीमधून आलेले, वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या भाषा समजणारे होते. आणि अनेक वर्षानंतर हे लिहिण्यात आलं वचन, अनेक वर्षानंतर. त्यामुळे त्या प्रत्येक लिहिणाराने जे वचन लिहिलं हे तसंच लिहिलं असेल, हे समजणं चुकीचं आहे. हे शक्यच नाहीये. सर्वांनी तसंच अनेक वर्षानंतर ऐकलेली बाब नाही शक्य. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी लिहिताना थोडा बहुत फरक नक्कीच झालेला आहे, नक्कीच झालेला आहे. और एखादी घटना तीच आहे, पण ऐकणारा लिहिणारा बदलला, त्यात थोडासा फरक आला. आपल्याला तो फरक जाणवण्यासाठी, कळण्यासाठी आपण अनेक ठिकाणाहून ते वचन वाचलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आता आपण बघूया आमचे बापाबद्दल लूक 11 अध्यायामध्ये काय लिहिलंय. लूक 11 अध्याय 1 ते 4. आज वचन लिहून येत नाहीत. हा, बरोबर आहे. लूक 11 अध्याय वचन 1 ते 4 आपण वाचूया. मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत असता ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले की गुरुजी, योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकविली. तो प्रार्थना करत होता, शिष्याने विचारले, प्रार्थना करायला शिकविली, तसेच आपणही आम्हाला शिकवा. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे बोला. इथे फरक पडलाय. सर्व ठिकाणी शिकवा लिहिलंय आणि इथे बोलायला सांगितलंय. आणि हेच इंग्लिश मध्ये आहे, म्हणून इंग्लिश मध्ये प्रार्थना करणारे से वन आ फादर, से वन हेल मेरी असंच बोलतात आहे. हालेलुया. आता प्रार्थना काय सांगितली इथे बघूया. हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, आमची रोजची भाकर आम्हाला दे आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर. आम्ही आमच्या पापांची क्षमा केली आहे दुसऱ्यांना. आमच्या पापांची क्षमा कर आणि आम्हाला परीक्षेत आणू नको. अगदी थोडक्यात प्रार्थना झाली. अर्धवट प्रार्थना आहे प्रिय बंधू भगिनींनो, अर्धवट आहे, पण आपल्याला ते चांगली वाटते. का? तर प्रार्थना बोलायचीच आहे ना. काय जाते बोलायला? तर बोलायचं, फक्त म्हणजे बोलायचं. आपल्याला त्यात शिकायचं काही गरज नाहीये, अन्ना काही करायची गरज आहे. म्हणून आपल्याला ही प्रार्थना बरी वाटते आणि आपण तेच करत असतो. हालेलुया. आता जे बोलायचं आहे ना, त्याबद्दल बघूया आपण. बोलणं, की बोलणं जे आहे त्याच्यामध्ये किती किती अर्थ कुठे कुठे कसे निघतात ते बघूया. मत्तईचं शुभ वर्तमान 8 अध्याय वचन 8 आणि 13. मत्तईचं शुभ वर्तमान अध्याय 8 वचन 8 आणि 13. मॅथ्यू चॅप्टर 8. यस. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. आणि 13 वचन वाचूया. मग येशू शताधिपतीस म्हणाला, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो. आणि त्याच घटकेला त्याचा चाकर बरा झाला. त्याचा चाकर त्याच घटकेला बरा होतो. हालेलुया. आता आपण बघूया मत्तईच्या शुभ वर्तमानामध्ये 10 अध्यायमध्ये 18 ते 20. मत्तईचा शुभ वर्तमान 10 अध्याय 18 ते 20. गॉस्पल अकॉर्डिंग टू मॅथ्यू. यस, करेक्ट. आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी
व राजे यांच्या पुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करण्यात येईल तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेला तुम्हाला सुचविले जाईल, कारण बोलणारे तुम्ही नाही तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आत्मा आहे. हालेलुया, हालेलुया. होय प्रिय बंधू भगिनीनो, आपण बऱ्याच वेळेला प्रार्थनेमध्ये किंवा स्वतःसाठी किंवा इतरांना प्रार्थना, कुणासाठी आशीर्वाद देताना आपल्याला मनामध्ये जे विचार असतात ते बोलत असतो. तसं नको. ते शब्द परमेश्वराला घालायला द्यायचे. परमेश्वर त्या वेळेला जे शब्द घालतो आपल्या तोंडामध्ये तेच परफेक्ट शब्द असतात. हालेलुया. आता अशाच प्रकारे आमच्या चर्चमध्ये घडलेली घटना आहे. आमच्या चर्चमध्ये मेरी गोम्स ही प्रेज अँड वर्शिप करायला आली होती. जर ते मेरी गोम्स असेल आता ऐकायला, तर जरा तिने आपली साक्ष एक 2-3 मिनिटाची प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी मेरी गोम्स भाईंदरवरून बोलते. डिवाइन मसी चर्चची आम्ही मेंबर आहोत. तर आता हिंदीमध्ये मी सगळं बोलणार, कारण मराठी एवढं माझं बरोबर. हिंदी मध्ये. तो हमारा प्रार्थना सभा हर सोमवार को होता है. तो हर हफ्ता प्रेज एंड वर्शिप के लिए अलग अलग टीम मेंबर करते हैं. तो एक दिन मेरी बारी आई. मैं सुबह से प्रेज एंड वर्शिप की तैयारी कर रही थी और प्रभु को मदद करने बोल रही थी. जो प्रभु शब्द प्रेज एंड वर्शिप के लिए कहना था वह याद कर रही थी. बार बार मुझे वो घर पर घूम घूम के वो याद कर रही थी कि मैं प्रेज एंड वर्शिप में किस तरह वो बोलूं शब्द. और चर्च में खड़ी हो गई और करने लगी. करते समय अचानक मेरा मुंह बंद हो गया. कुछ भी शब्द नहीं निकला. फिर थोड़े समय बाद मैं वर्शिप करने लगी और बहुत सुंदर से प्रेज एंड वर्शिप हुआ. जब मैंने डोमिनिक ब्रदर को पूछा ऐसा क्यों हुआ, तब उन्होंने कहा मैं देख रहा था कि तुम प्रेज एंड वर्शिप अपनी बुद्धि से कर रही हो और गलत कर रही हो. मैंने प्रभु से प्रार्थना किया और तुम्हारा मुंह बंद हो गया और फिर ईश्वर की आत्मा से तुम अच्छी तरह से करने लगी. तो ये प्रेज एंड वर्शिप ईश्वर की कृपा से मैं अच्छी तरह से करने लगी. ये सब चीज के लिए मैं प्रभु को धन्यवाद देती हूँ. हालेलुया. थैंक यू मेरी सिस्टर, थैंक यू. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, बघा हे काय होते की जेव्हा आपण आपल्या बुद्धीप्रमाणे चालतो तेव्हा परमेश्वर आपले शब्द, आपली योजना आपल्यापर्यंत दाखवत नाही. पण जेव्हा आपण देवावर निर्भय राहतो त्यावेळेलाच परमेश्वर आपली शब्द, आपली योजना सादर करतो. हालेलुया, हालेलुया. आता आपण वचन बघूया. प्रेषितांची कृत्य 3 अध्याय 1 ते 8. एक्ट्स ऑफ अपोस्टल चॅप्टर 3 1 to 8. Yes, correct. पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनाच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. या पांगळ्या माणसाला दररोज उचलून आणावं लागत असे आणि तिथे भीक मागायला ठेवत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत पाहून त्याने भीक मागितली. मंदिरात जातात बघून त्यांच्याकडे भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला आम्हाकडे पहा. पेत्र म्हणाला आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष घातले.
भिकाराने कसली अपेक्षा लावली की यांच्याकडून काहीतरी आता पैसा किंवा काहीतरी मिळेल, या अपेक्षेने त्याने त्याच्याकडे लक्ष लावली. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने नाणे नाही, जे आहे ते तुला देतो, जे आहे ते तुला देतो. नासोरी येशूच्या नावाने उठ आणि चालायला लाग, उठ आणि चालायला लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. तेव्हा त्याची पावले व घोटे ह्याच्यात तात्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. तो चालत उड्या मारत देवाची स्तुती करीत त्याच्याबरोबर मंदिरात गेला. पेत्र आणि योहान दोघे अशिक्षित होते, पण देवाच्या येशूच्या बरोबर होते. त्यांनी बरंच काही शिकलं होतं त्यांच्याकडून. त्यामुळे त्याने शब्द बोलला. पेत्राने कुठली प्रार्थना केली त्याने मोठी नाही, फक्त शब्द बोलला, शब्द बोलला आणि तो भिकारी बरा झाला. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, आता आपण बघितलं, येशूने शब्द बोलला आणि तो चाकर बरा झाला. पीटरने शब्द बोलला, लंगडा बरा झाला. मेरीने शब्द बोलले परमेश्वराकडे, तिची प्रेज अँड वर्शिप चांगली झाली. आणि खरोखर त्या दिवशी तिची प्रेज अँड वर्शिप जेवढी चांगली झाली तेवढी इतर वेळे कधीच नाही झाली. प्रिय बंधू भगिनींनो, बरेच प्रीचर म्हणतात आपल्याला येशूने अधिकार दिला आहे, शब्द बोला, होणारच. कारण हीच वचन वाचून ते म्हणतात की देवाने, पिताने, येशूने आपल्याला अधिकार दिला आहे, शब्द बोला, म्हणजे ते होणारच होणार. कोणी म्हणतात येशूच्या नावाने हुकूम द्या, दुष्ट आत्मा निघून जाईल, पळून जाईल. कोणी म्हणतात येशूच्या पवित्र रक्ताच्या नावाने हुकूम द्या, आजार निघून जाईल. पण प्रत्यक्षात हे का घडत नाही? करोना जाण्यासाठी जगभर प्रार्थना होत आहेत. करोना गेला, शब्द बोलतात आहे, अनेक ठिकाणी शब्द, अनेक ठिकाणी ऍक्शन सॉन्ग करतात आहे आणि त्याच्यामध्ये करोनाला पायाखाली तुडवल्याचं ऍक्शन करतात आहे. पण प्रिय बंधू भगिनींनो, 2 वर्ष होत आलीत, करोना गेला नाहीये, पण त्याचं रूप अकराळ विक्राळ, म्हणजे खूप भयानक रूप होत आलेलं आहे त्याचं. हे का होत आहे असं? प्रिय बंधू भगिनींनो, फक्त प्रार्थना बोलून काही होणार नाही. फक्त शब्द बोलून पण काही होणार नाहीये. प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थना म्हणजे काय आहे? एक प्रकारचा बल्ब आहे, पंखा आहे, ट्यूबलाइट आहे, ओव्हन आहे किंवा फ्रीज आहे. ही साधनं आहेत. पण देवाचा शब्द म्हटला तर जनरेटर आहे. देवाचा शब्द म्हटला तर जनरेटर आहे. जिथपर्यंत जनरेटरची पॉवर, जनरेटर मधून पॉवर भेटणार नाही, ही इलेक्ट्रिक उपकरणं चालणार नाही. त्याचप्रमाणे जनरेटर आहे पण इलेक्ट्रिक उपकरणं नाहीत. म्हणजे देवाचा शब्द आहे पण प्रार्थना नाही, त्याचाही काही उपयोग होणार नाही. म्हणून जनरेटर पण हवा आहे आणि इलेक्ट्रिकची साधने, लाईट, पंखा पण हवा आहे. म्हणजे देवाचा शब्द पण आपल्याला पाहिजे आहे आणि प्रार्थना पण पाहिजे आहे. हे दोन्ही जेव्हा होईल तेव्हा त्या जनरेटर मधून पॉवर निघेल आणि आपली ट्यूबलाईट पेटेल. म्हणजे देवाचा शब्द आपल्यामध्ये असेल, त्यातून जी शक्ती निर्माण होईल, त्या शक्तीने आपण जे शब्द बोलतो आहे त्याच्यामध्ये शक्ती निर्माण होते आणि ते कार्य होते. हालेलुया, हालेलुया. आता आपण वचन घेऊया, योहानचं शुभ वर्तमान 15:7. Gospel according to John chapter 15 verse 7. Yes.
तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. येशूने स्पष्टपणे सांगितलं आहे, देवाचं वचन आपल्या आत असलं पाहिजे. जर देवाचं वचन आपल्या आतमध्ये आहे आणि आपण येशूला बांधील आहोत, म्हणजे येशूच्या वचनाप्रमाणे चालत आहोत येशूच्या वचनाप्रमाणे, तर आपण जे काही मागू ते मिळणार. तरच, नाही तर नाही. हालेलुया, हालेलुया. त्याचप्रमाणे आपण सॅक्रिफाईस केलेलं पण असलं पाहिजे. सॅक्रिफाईस म्हणजे इतरांसाठी कष्ट सहन करणं, इतरांसाठी दुःख सहन करणं. येशूने सॅक्रिफाईस केलं. सुरुवातीला पासूनच त्याला सॅक्रिफाईस म्हणजे कष्ट त्याच्यावरती आले. कधीही कुरकुर नाही सॅक्रिफाईस साठी. पेत्राने सॅक्रिफाईस केलं, कधीही कुरकुर नाही. त्याचप्रमाणे ही आमची बहीण मेरी, तिने सुरुवातीला काही दिवस कुरकुर केली, नंतर कुरकुर करणं बंद केलं. तिला कितीही दम दिला, काही कुरकुर नाही. फक्त धन्यवाद, धन्यवाद देवा, धन्यवाद देवा बोलायचे. तर असं जेव्हा सॅक्रिफाईस करतो आपण, तेव्हाच देवाचा शब्द आपल्या ठाई येतो, आपल्या ठाई काम करतो आणि आपल्या शब्दांना देवाकडून शक्ती मिळते. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, आता बोलण्याबद्दल आपण बघितलं, प्रार्थना बोलणे आणि बोलणे शब्दाचा अर्थ. आता आपण बघूया बायबल मधूनच हीच प्रार्थना आमचे बापाजी करायला. मत्तईचा शुभवर्तमान अध्याय 6 7 ते 15. मत्तईचा शुभवर्तमान अध्याय 6 7 ते 15. करेक्ट. प्रिय बंधू भगिनींनो, मी पहिल्यांदा हे सरकळी वचन वाचतो आणि नंतर आपण त्याचे छोटे छोटे तुकडे बनवूया. आणि जसं चपाती बरोबर भाजी किंवा डाळी बरोबर आपण खातो, त्याप्रमाणे छोटे छोटे तुकडे बनवून रवंथ करून खाऊया त्याला. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयासारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ शब्द बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. प्रभूची प्रार्थना. ह्या स्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणाला ऋण सोडिले आहे, म्हणजे आम्ही आमच्या कर्जदाराला जसं कर्ज सोडलं आहे, तशी तू आमची कर्जे माफ कर, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण राज्य, सामर्थ्य, गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. पुढे आणखी 2 लाईनी येशूचा जबाब. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा नाही केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर जर आपल्या पापांची क्षमा करणार नाही,
तर माणसाने करून होईल? नाही प्रिय बंधू. देव जर क्षमा करत नाही तर माणूस क्षमा करून करून त्याचा काहीच उपयोग होत नसतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हीच प्रार्थना जी आहे, हिंदीमध्ये जर याला बघितलं ना, या प्रार्थनेला, तर तिथे असं सांगितलेलं आहे, रट नाही लगाना. म्हणजे पाठांतर केलेले शब्दांची बडबड करू नका. पाठांतर केलेल्या शब्दाची बडबड नको. आणि आपण मराठीमध्ये बघितलं तर ते खूप मोठ्या मोठ्या लांब लांब प्रार्थना नको आहे. हालेलुया. आता आपण आणखी एक वचन याच्या प्रार्थनेबद्दल बघूया. योहानचं शुभ वर्तमान अध्याय 4 वचन 24. योहानचं शुभ वर्तमान अध्याय 4 वचन 24. यस, यस. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. म्हणजे येशूने काय सांगितलंय? प्रार्थना कशी करायची? पाठांतर करून करायची नाही. परमेश्वर आत्मा आहे आणि आपण त्याची आराधना किंवा प्रार्थना करू ती आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे, बुद्धीने नाही प्रिय बंधू भगिनीनो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता आपण परत मत्तेय 6 अध्यायाकडे वळूया. मत्तेय 6 अध्यायामध्ये 30 वचनं आपण परत लहान लहान करून बघूया. मत्तेय 6 अध्यायामध्ये 7 वचन बघूया. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयासारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मान्य होईल असे त्यांना वाटते. येशूने स्पष्ट सांगितले, व्यर्थ बडबड नको. खूप लंबी लांबलचक प्रार्थना नको आहे. आणि पुष्कळ लांब वेळा बोललो आपण तर आपलं मान्य होईल असे त्यांना वाटते, पण तसं नाही आहे. येशूने स्पष्ट सांगितलंय, खूप लांबलचक प्रार्थना नको. आता 8 वचन बघूया आपण. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. येशूने सांगितलंय तुम्ही त्यांच्यासारखे, म्हणजे ज्या खूप मोठ्या मोठ्या प्रार्थना लांब लचक प्रार्थना करतात आहेत तशा करण्यासारखं जाऊ नका, करू नका तसं, कारण तुमच्या गरजा स्वर्गीय पित्याला माहीत आहेत. हालेलुया, हालेलुया. 9 वचन बघूया. अर्धच पहिला, सॉरी, देवाला आपल्या गरजा माहीत आहेत, तर आपण प्रार्थना तरी कशी करावी त्यासाठी एकदा जाऊया योहानचं पत्र अध्याय 5 14-15 मध्ये. लेटर ऑफ जॉन, फर्स्ट लेटर ऑफ जॉन चॅप्टर 5 14-15. फर्स्ट लेटर ऑफ जॉन chapter 5 verse 14-15. Yes. त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे जर काही मागितले तर तो ऐकेल. त्याच्या इच्छेप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे नको. आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून ज्या मागण्या त्याच्या जवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही ठाऊक आहे. म्हणजे आपण जे मागितलं त्याच्याकडे ते त्याने ऐकलं आहे आणि ते आपल्याला मिळालं आहे. पण शर्त काय आहे, कंडिशन काय आहे? आपण आपल्या इच्छेप्रमाणे नको, देवाच्या इच्छेप्रमाणे मागितलं पाहिजे, देवाच्या इच्छेप्रमाणे. हालेलुया. आता आपण परत मत्तेय 6 मध्ये जाऊया, 9 वचन वाचूया. मत्तेय 6 मध्ये 9 वचन. ह्या सव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. येशूने नाही सांगितलंय की तुम्ही ही प्रार्थना बोला किंवा अशीच बोला करा म्हणून. प्रिय बंधू भगिनींनो,
इथे जी दिली आहे प्रार्थना, हा एक नमुना आहे, एक एक्झाम्पल आहे, किंवा याला क्वेश्चन पेपर म्हणता येईल, क्वेश्चन पेपर सुद्धा म्हणता येईल. म्हणून हा क्वेश्चन पेपर एक्झाम्पल जसाच्या तसा देऊ नये. ह्याच्या उत्तरामध्ये अपेक्षित आहे येशूला क्षमा, पश्चाताप, नम्रता, सेवा, हे सगळं येशूला अपेक्षित आहे. याच्या उत्तरामध्ये ते आपण पुरं केलं पाहिजे. हालेलुया. पुढचं अर्धवचन, तुझे नाव पवित्र मानले जावे. आपण कोणाचं नाव मोठं करायचा प्रयत्न करतो? आपलं? देवाचं? देवाचं तर नाही. नाही. मला जर तू काय बोल, तू मला बोलला, मी तुला अद्दल काढवीन, मी तुला हे करेन, मी तुला ते करेन, हे आपल्याकडे होतं की नाही होत? आपलं नावाला जरा पण डाग आपल्याला लागू देऊ नये. देवाचं नाव ठीक आहे, खाली पडलं त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये, हे चुकीचं आहे. आपण प्रार्थना बोलताना म्हणतो तुझे नाव पवित्र, प्रत्यक्षात वागताना आपण करतो काय? माझं नाव मोठं झालं पाहिजे. हालेलुया. 10वं वचन सुरुवातीला, तुझे राज्य येवो. कुठे कुठे देवाचं राज्य येवो? आपल्या घरात? नाही नाही, घरात माझं राज्य असलं पाहिजे. घरात माझं राज्य चाललं पाहिजे. चर्च मध्ये नाही, तिथे माझंच राज्य असलं पाहिजे. गावामध्ये, कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये माझं राज्य असलं पाहिजे. जिथे मीटिंग होते तिकडे माझं राज्य, मी बोलेन ते झालं पाहिजे. देवाचं राज्य आहे. आपण देवाच्या राज्याबद्दल प्रयत्न केला नाही, स्वतःच्या राज्याबद्दल. पुढे, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आपण बोलतो प्रार्थनामध्ये, स्वर्गामध्ये जशी पिता परमेश्वर तुझी इच्छा पुरी होते, तशीच पृथ्वीवरही इच्छा पुरी होऊ दे तुझी. आपल्या घरात तरी आपण प्रयत्न करतो का देवाची इच्छा पुरी व्हावी? का माझी इच्छा? माझी इच्छा आहे, मला असं वाटते तू हे केलं पाहिजे म्हणजे केलंच पाहिजे. मला असं वाटते तू असंच बोललं पाहिजे, तू तेवढंच बोललं पाहिजे. माझी इच्छा तू तिकडे गेली पाहिजे म्हणजे गेलीच पाहिजे. माझी इच्छा तू हे काम केलं पाहिजे म्हणजे केलीच पाहिजे. कोणाची इच्छा? देवाची इच्छा. कुठे? आपल्या घरात नको आपल्याला. देवाची इच्छा फक्त बाहेर होऊ द्या, आपल्या घरात मात्र नको. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. देवाकडे मागताना आपण प्रत्यक्षात इच्छेबद्दल थोडस बघूया. माझा मुलगा, माझी मुलगी पहिल्या नंबरवरती आली पाहिजे. हा, वर्गामध्ये जेवढे आहे ना, त्यात माझ्या मुलाचा नंबर पहिला आला पाहिजे, पहिला आला पाहिजे. मला जावई इतका मवाळ भेटला पाहिजे की त्याने माझ्या मुलीला फुलासारखी जपली पाहिजे, तिला काही कष्ट नाही झाले पाहिजे. मुलीची सासू अशी असली पाहिजे की तिने माझ्या मुलीला काही काम करायला दिलं नाही पाहिजे. उलट सासू सकाळी उठून मुलीला चहा देईल, नाश्ता देईल, अशी सासू भेटली पाहिजे. माझं घर गावात उठून दिसलं पाहिजे. माझ्या मुलीला सासूने उठून चहा करून दिली पाहिजे आणि माझ्या सुनेने मला चहा करून दिली पाहिजे. हे बरोबर आहे? बरोबर आहे प्रिय बंधू भगिनीनो? चुकीचं आहे. स्वार्थाने भरलेलो आहोत आणि स्वार्थाने भरलोत म्हणून आपण प्रार्थना करायच्या ऐवजी प्रार्थना बोलत आहोत. कारण बोलायला काही देणं द्यावं लागत नाही. बोलू नका, प्रार्थना करा, प्रार्थना करा. आता आपण 11वं वचन वाचूया. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आमची रोजची भाकर म्हणजे मला आजच्या दिवसाची जी गरज आहे ती आज पुरी कर. प्रार्थनेत आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात आपण काय करतो?
आजचं नाही. संधी मिळाली ना तर 7 पिढ्यांसाठी राखून ठेवायचा प्रयत्न करत आहोत. हे चुकीचं आहे. 7 पिढ्यांसाठी आपण प्रत्यक्षात इथे काय करतो आहोत? प्रत्यक्षात इथे आपण करतो आहोत ते येशूने सांगितलं आहे, आजची रोजची भाकर म्हणजे आजचा आपला जो खर्च आहे, त्यात घर भाडं, प्रवास भाडं, आजचं रेशन, खाण्यापिण्याच्या वस्तू आलं, सगळं काही आलं त्याच्यामध्ये. आज आम्हाला जी गरज आहे ती आज दे, ती आज दे म्हणून. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, जे काही आपण जे पिढ्या जमा करतो आहोत ना, हे चुकीचं आहे. याचा परिणाम बऱ्याच वेळेला वाईटच होतो आहे. आपला खर्च चालतोय, सगळं चालतोय, ठीक आहे, बस झालं तेवढं. परमेश्वर आपली गरज पुरी करेल. तिमोथीचं पहिलं पत्र अध्याय 6:6 ते 10 मध्ये जाऊन येऊ. तिमोथीचं पहिलं पत्र अध्याय 6:6 ते 10. फर्स्ट लेटर टू तिमोथी इज करेक्ट. चित्त साधनांचं भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. आपण भक्तीमध्ये जर चित्त लावलं म्हणजे मन त्याच्यातच लावलं तर हा मोठा फायदा आहे. आपण जगात काही आणलं नाही आणि त्याच्यातून आपण काही नेणार नाहीये. म्हणून आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावं, समाधानी असावं आपण तेवढ्यात. परंतु जे धर्मवान होऊ पाहतात ते परीक्षेत, विध्वंसात बुडणाऱ्या अशा मूर्खपणाच्या बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक लोक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतः पुष्कळच्या खेदाने भोसकून घेतलं आहे. म्हणजेच भक्ती, चित्त लावलं, मन लावलं तर खूप मोठा फायदा आहे. जगात आपण काही आणलं नाही, काही नेणार नाहीये, काही नेणार नाहीये. जे दिलंय देवाने आपल्याला, अन्न वस्त्र घर दिलं आहे, गरज पुरी होती आहे, त्यात समाधानी असावं. देवाला धन्यवाद द्यावं की देवा बापा येशू आयुष्यभर आमची गरज पुरवत राहा, आयुष्यभर. बस समाधान मानायचं त्याच्यामध्ये. पण आपण देवावर विश्वास करत नाहीये की देव देईल, हा विश्वास नाहीये. त्यामुळे आपण आपल्या 7 पिढ्यांसाठी जमा करतो आहोत. आणि ते 7 पिढ्यांसाठी जमा करण्यासाठी बऱ्याचशा विध्वंसात बुडणाऱ्या अशा मूर्खपणाच्या गोष्टीमध्ये आपण अडकतो. प्रिय बंधू भगिनीनो, पैसा, धन संपत्ती, जमीन हे वाईट नाही आहे, पण ह्याचा लोभ अतिशय वाईट आहे. आणि जसा माणसाकडे पैसा येतो तसा बऱ्याच माणसाकडे पैशाबद्दलचा लोभ हा वाढत जातो. आणि त्या वाईट लोभामुळे त्या माणसाला अनेक संकट, इथे 10व्या वचनात स्वतःला पुष्कळच्या खेदाने भोसकून घेतलं आहे, म्हणजे स्वतःच चाकूने मारल्यासारख्या जखमा करून घेतल्या आहेत आणि त्या जखमाचा इलाज करत राहतात. प्रिय बंधू भगिनींनो, खूप पैसा नको. परमेश्वर देईल आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. त्याला जेवढं द्यायचं आहे तेवढं तो देईल. हालेलुया, हालेलुया. आपण याबद्दल पिता परमेश्वराचं एक वचन बघूया. निर्गम 16:4. एक्सोडस चॅप्टर 16:4. येस. तेव्हा परमेश्वराने मोशेला सांगितले, पहा, मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एका एका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही याविषयी
मी त्यांची परीक्षा पाहीन. प्रिय बंधू भगिनींनो, पिता परमेश्वराने अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे, माणसाची जी गरज आहे तेवढं मी त्यांना देईन, आणि त्याने एका दिवसाला जेवढं लागेल तेवढंच जमा करायचं. आणि ते किती करतात आहे त्याची परीक्षा मी त्याच्यावरून त्या घेईन. प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वर आपल्याला रुपये, धन संपत्ती, चांगलं शरीर, चांगलं रूप, चांगलं नाव, हे सगळं देऊन बघतो आपण त्याचा काय उपयोग करतो आहोत, कसा उपयोग करतो आहोत. जर आपण त्याचा चांगला उपयोग केला तर परमेश्वर त्याच्यामध्ये आपल्याला वाढवत जातो, आपल्याला ते जास्त जास्त देत जातो. पण जर आपण त्याचा चांगला उपयोग नाही केला तर ते कमी कमी होत जाणार, कमी कमी होत जाणार. आणि एखाद्याला करोडपती करणं किंवा करोडपतीला रोडपती करणं परमेश्वराला सहज शक्य आहे, आणि तो करतो पण, तो करतो पण. म्हणून आपण रोडपती बनायचा प्रयत्न नको, करोडपती पण नको. आपल्या गरजा भागतात ना तेवढं बघतात. हालेलुया. आता आपण परत जाऊया मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 6 मध्ये. मत्तईच्या शुभवर्तमान अध्याय 6 मध्ये आपण परत जाऊया. आपण 12 वचन बघूया. आणि जसे आम्ही ऋणाला ऋण सोडले आहे तशीच तू आमची ऋणे मला सोड. जसं मी दुसऱ्यांचं कर्ज सोडलं आहे तसंच तू माझी कर्ज सोड. पहिली स्टेप कोणी घ्यायची आहे, दुसऱ्याने का आपण? पहिली स्टेप आपण घ्यायची आहे, पहिली स्टेप आपण घ्यायची आहे. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, माझी जेव्हा फॅक्टरी बंद झाली त्यावेळेला मला इतर लोकांकडून जे पैसे होते, खूप पैसे येणे होते, पण त्यांच्याकडे पण परिस्थिती नव्हती चांगली. मी ते कर्ज सोडून दिलं. ठीक आहे, तुमच्याकडे नाही, राहू द्या, सोडून दिलं. मी कर्ज सोडलं त्यांचं. परिणाम काय झाला, मला जे कर्ज द्यायचं होतं दुसऱ्यांना, मी कर्जाऊ रक्कम ज्यांना द्यायची होती त्याच्या फक्त नॉन कॅथलिक पैकी फक्त एकच माणूस बोलला की मला पैसे पाहिजे. काही वर्षानंतर त्याला दिले. पण कॅथलिक मधून सर्वांनी असं नाही म्हणलं. त्याच्यापैकी काही बोलले की नाही मला पैसे पाहिजे, कर्ज पाहिजे परत, म्हणजे माफ नाही केलं. मी माफ केलंच पाहिजे असं माझ्यासाठी नाही सांगत आहे, परमेश्वराचा कायदा. मी जेव्हा दुसऱ्यांचं कर्ज माफ केलं, परमेश्वराने माझी कर्ज अनेक जणांकडून माफ करून दिली, अनेक जणांकडून. हालेलुया, हालेलुया. पुढचं वचन आहे 13वं वचन. 13वं वचन, मला परीक्षेत आणि आम्हाला परीक्षेत पाडू नको, आणू नको, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको. मी दुसऱ्यांना परीक्षेत आणलं तर नाही, त्याबद्दल कोणी बोलू नका, त्याबद्दल नाही. मी आणू शकतो कारण मी प्रार्थना करतोय ना, मी प्रार्थना बोललो आहे त्याबद्दल. दुसऱ्याला प्रार्थना परीक्षेत आणलं त्याबद्दल मी क्षमा मागितली आहे, म्हणून ते कोणी धरू नका. देवा तू पण ते बघू नकोस. मी आणीन प्रार्थना कोणाला टेम्पटेशन मध्ये किंवा परीक्षेमध्ये. परीक्षेमध्ये म्हणजे टेम्पटेशन मध्ये. आता आपण या टेम्पटेशन मधून दोन विषय बघूया, एक दारू आणि दुसरं फॅशन. आणि दारू आणि फॅशन. प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या समारंभामध्ये आपण बहुतेक जण दारू हमखास देतो आहोत. जो माणूस दारू पिऊन घरी जातो, घरी गेल्यावर बरेच जण धांदल करतात, काही मस्ती करतील,
शिव्यागाळ करतील, किंवा दुसऱ्या दिवशी त्यांना उतारा पाहिजे किंवा आणखी दारू पाहिजे, पैसे नसतील, मारझोड करतील आणि बायकोकडून पण पैसे घेऊन जातील. नसेल तर काही वस्तू विकतात पण दारुडे. या अशा दारुड्या लोकांना जेव्हा दारू पिऊन हे लोक घरी येतात, त्यावेळी त्यांची बायको किती चांगले चांगले आशीर्वाद देते, नाही कोणाला? ज्याने दारू घातली त्याला देतात ना. दारू पिऊन आलेल्याची बायको देते की नाही आशीर्वाद? ज्याने दारू पाजली त्याला कसले आशीर्वाद देते? सत्यानाश हो त्याचा, ज्याने तुला दारू पाजली. प्रिय बंधू भगिनींनो, किती तळतळाटाने त्या बाईने ते शाप दिले असतील, त्यातला एखादा तरी लागतोच लागतो. ज्याप्रमाणे आंब्याच्या झाडावर आंबे असतात उंचावर, पोरं दगड मारतात, एखादा तरी दगड लागतो. त्याचप्रमाणे एखाद्या तरी बाईचा शाप हा लागणारच लागणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ज्याने ज्याने लोकांना कुठल्याही कारणास्तव दारू दिली आहे, दारू पिली आहे, त्या सर्वांना मी नम्रपणे विनंती करतो, दारू पिणं बंद करा, दारू देणं बंद करा, आणि दारूमुळे ज्या कुटुंबांचा नाश झाला आहे अशा कुटुंबांना मदत करा आणि त्यांना येशू द्या. फक्त मदत नको, त्यांना मदत करा आणि त्यांना येशू द्या. परिणाम काय होईल माहितीये? तुमच्या कुटुंबातील मुलं दारूपासून लांब राहतील. हे केल्याने तुमच्या कुटुंबातली मुलं दारूपासून लांब राहतील. त्यांच्यावरती प्रसंग येईल टेम्पटेशनचा, पण ते बळी पडणार नाहीत. तुम्ही सांगू शकता आपल्या मुलांवरती टेम्पटेशन कधी येणारच नाही म्हणून? नाही, मुळीच कुणीच गॅरंटी देऊ शकत नाही, कुणीच देऊ शकत नाही. माझ्यावरती 100 वेळा टेम्पटेशनचा प्रसंग आला, पण देवाने प्रत्येक वेळी मला वाचवलं. तुम्ही जर का तसे वागा तर परमेश्वर तुमच्या मुलांना दारूपासून लांब ठेवेल. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, आता आपण थोडं टेम्पटेशन बघूया फॅशन बद्दल. फॅशन बद्दल या विषयाबद्दल चर्च मध्ये कधीही बोललं जात नाही. कारण जर बोललं तर जे श्रीमंताच्या बायका पुरी आहे त्या येणार नाही, म्हणून बोलत नाही. पण बोलायचं नाही, आंधळ म्हणून राहायचं नाही, बोललंच पाहिजे. जो देवाचा माणूस आहे त्याने करेक्शन केलंच पाहिजे. जजमेंट नको. जजमेंट आणि करेक्शन दोन वेगवेगळे प्रकार आहे, दोन्हीला एकत्र नाही करायचंय. करेक्शन हे केलंच पाहिजे. आपण बघूया अनुवाद 22 अध्यायामध्ये 5, ड्यूट्रोनॉमी चॅप्टर 22 वर्स 5. ड्यूट्रोनॉमी चॅप्टर 22 वर्स 5. स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये, कारण तुझा देव परमेश्वर त्याला तसे करणारा प्रत्येकाचा वीट आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे कपडे घालतात त्याला परमेश्वराचा वीट आहे, म्हणजे परमेश्वर तिरस्कार करतो अशांचा. मग प्रिय बंधू भगिनींनो, याचा परमेश्वर तिरस्कार करतो त्याला आशीर्वाद मिळेल? त्यांच्या घरातून जर कोणाचे आशीर्वाद पुण्य जमा असेल परमेश्वराकडे, त्या पुण्यातून ते खर्च करतात. त्या पुण्यामधून हे पाप वजा होते, पापाची रक्कम जी आहे ती वजा होते. म्हणजे पुण्य तिथे कमी होत चाललंय. जिथपर्यंत ते पुण्य तिथे आहे तिथपर्यंत चालेल, नंतर परिणाम वाईट आहे. हालेलुया, हालेलुया. आता आपण बघूया सिराक अध्याय 9 मध्ये वचन 8. सिराक अध्याय 9 मध्ये वचन 8.
येस, हिंदीमध्ये ते वचन प्रवक्ता 9 मध्ये 8-9 आहे. कोणाला हिंदी जर असेल ना त्यांना ते वचन 8 आणि 9 आहे. बाकी सर्व भाषांमध्ये फक्त 9 वचनच आहे. तर वचन वाचूया. 9 अध्यायामध्ये 8 वचन. सुंदर स्त्रीवरून तुझी नजर काढ, दुसऱ्याच्या मालकीच्या सौंदर्याकडे टक लावून पाहू नको. स्त्री सौंदर्याने पुष्कळ बहकले आहेत. सौंदर्यामुळे वासना अग्नीप्रमाणे प्रज्वलित होते. जेव्हा एखाद्या स्त्रीचं सौंदर्य पुरुष बघतो, सगळे नाही, पण त्याच्यामधून काही पुरुष वासनेने आंधळे होतात. त्यांच्यामध्ये वासना पेटवली जाते, बायबल सांगते. आणि बायबलमध्ये त्याचं उदाहरण दिलं आहे. उदाहरण दिलेलं आहे की दाविदाने जेव्हा बत्शेबेला बघितलं, तिचं सौंदर्य बघितलं दाविदाने, त्यावेळेला तोही वासनेने आंधळा झाला. आणि त्याने काय केलं? बत्शेबे बरोबर कुकर्म केलं. बत्शेबेच्या नवऱ्याला ठार मारलं. परिणाम, दावीदचा तो मुलगा मेला. दावीदने बत्शेबे बरोबर लग्न केलं. त्याचा दुसरा मुलगा सोलोमन हाही बर्बाद झाला. दावीदच्या बायको बरोबर दुसऱ्याने व्यभिचार केला. दावीदच्या मुली बरोबर व्यभिचार करण्यात आला. किती लांबपर्यंत गेलं? सुरुवात कुठे झाली? सुरुवात झाली दावीदाने तिचं सौंदर्य बघितलं तिथून. म्हणून सौंदर्य दाखवायचं नाही इतरांना. हालेलुया. आता आपण बघूया मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये 18 अध्यायामध्ये येशू काय बोलतो आहे याबद्दल. मॅथ्यू चॅप्टर 18 वर्स 6 and 7. मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 18, 6 आणि 7. मॅथ्यू चॅप्टर 18 वर्स 6 and 7. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्या लहानातील एकाला जो कोणी अडकवेल, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, ह्यात त्याचे हित आहे. अडखळणामुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. अडखळण तर अवश्य होणार, परंतु ज्याच्याकडून अडखळण होईल त्याची काय दुर्दशा होणार. प्रिय बंधू भगिनीनो, ज्याच्यामुळे अडखळण म्हणजे टेम्पटेशन जाते, त्याला ती संकट येणारच येणार. म्हणून जे आजपर्यंत झालं असेल त्याबद्दल पश्चाताप करा, क्षमा मागा आणि यापुढे तसं करायचं नाही. तसं. आता आपण 6 अध्यायाचं मत्तईचं 13वं वचन बघूया. 13वं वचन. आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडव. परीक्षेत आणू नको म्हणून आपण आता बघितलं, पण वाईटापासून मला वाचव. प्रिय बंधू भगिनीनो, आपण स्वतःला प्रश्न विचारूया, मी किती लोकांना वाईटापासून वाचवलंय? किती लोकांचं वाईट होत होतं, त्यापासून मी त्याला वाचवू शकलो असतो. किती लोकांना मी वाचवलं? मी जर इतरांना वाईटापासून वाचवलं तर प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वर मला पण वाचवेल, माझ्या कुटुंबाला वाचवेल. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, आमचे बापाचे प्रार्थनेचे आता आपण येशूने दिलेलं उत्तरावर विचार करूया. मी मगाशीच बोललो, हा क्वेश्चन पेपर आहे. क्वेश्चन पेपर पण आहे. आता येशूने दिलेलं जे उत्तर आहे ते पण बघूया. प्रिय बंधू भगिनीनो, आमचे बापाची प्रार्थना ही फक्त प्रार्थना नाही, हा एक ॲग्रीमेंट आहे पिता परमेश्वर आणि आपल्यामध्ये. या ॲग्रीमेंट मध्ये मुख्य साक्षीदार विटनेस आहे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. कारण या ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट स्वतः येशू ख्रिस्तानेच बनवून दिलेला आहे. म्हणून जर आपण दिलेला शब्द पाळला नाही तर भयंकर कष्ट, हाल, अपेष्टा भोगाव्या लागतील.
पण जर आपण दिलेला शब्द पाळला तर आपल्यानंतर कित्येक पिढ्या आशीर्वादित होतील. आता उदाहरण बघूया बायबल मधलं. आपण क्षमा नाही केली तर पिता परमेश्वर आपल्याला क्षमा करणारच नाही. पण जर आपण क्षमा केली तर पिता परमेश्वर आपल्याला क्षमा करेल. आणि पिता परमेश्वरने क्षमा केली, आपण त्याला क्षमा केली, तो आपल्याला नक्कीच क्षमा करणार. आपण कर्ज माफ केलं, परिणाम आपल्याला कर्ज असेल ते माफ होणार. आपल्याला कर्जात पडावं लागणार नाही, कारण आपण दुसऱ्याला कर्जातून बाहेर काढलंय. परमेश्वर आपल्याला कर्जात जाऊ देणार नाही. आपण कोणाला मदत नाही केली, आपल्या संकटकाळी आपल्यालाही परमेश्वर कुणाला पाठवणार नाही मदत करायला. पण जर मदत केली तर आपल्यालाही मदत करायला परमेश्वर कोणाला तरी पाठवी. आपण दुसऱ्यावर दया केली, जेव्हा आपल्याला गरज पडेल दयेची, परमेश्वर दया करेल, कोणाला तरी पाठवेल तिथे दया करायला. आपण जर दुसऱ्याच्या गरजा पुऱ्या केल्या, त्याने सांगितलं पाहिजे असं नाही, आपल्याला बरंच नाही, त्याने मागितलं पाहिजे ना. त्याने माझ्याकडे येऊन मागितलं पाहिजे. माय मरियाला एलिझाबेथने येऊन सांगितलं होतं का की मला मदत कर म्हणून? नाही. तिला कळलं स्वर्गदूताकडून की मरियेला मदतीची गरज आहे, ती स्वतःहून गेली. आज मरिया स्त्री वर्गामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नाव ठरलं. तसंच आपल्याला गरज पडेल, कळलं तर आपण मदत केलीच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, माझ्याकडे ज्या वेळेला धंदा होता, पैसा होता, मी इतरांना खूप मदत केली. अपेक्षा नाही केली की जे मी मदत करतोय ती पैसे त्याच्याकडून मला मिळतील. मग त्याच्याकडून फायद्याची गोष्ट तर दूरच राहू दे, कुणाकडून मी 1 रुपया कर्ज नाही घेतला, तो व्याज नाही घेतला. 1 रुपया व्याज नाही कुणाकडून. कुणाला गरज पडली, माझ्याकडे आहे, घेऊन जा, शक्य असेल तेव्हा ती. त्याने दिले तर घेतली, त्याने दिले तर घेतली. परिणाम माझी परिस्थिती जेव्हा बिकट झाली तेव्हा परमेश्वर माझी गरजा पुरवतो. आजही प्रिय बंधू भगिनीनो, कधी मी बाजारात जाऊन आलो, बायकोने 4 वस्तू सांगितल्या, त्यातल्या 1-2 मी विसरलो, तर त्या वस्तू कोणीतरी घरात आणून देतो. गरज पुरी करतो परमेश्वर, गरज पुरी करतो. मला ज्या वेळेला मुलीच्या लग्नासाठी जो पैसे घेतले होते त्यापैकी एकाने 35,000 रुपयाला विचारलं की मला ते पाहिजे आहे. मी परमेश्वराला बोललो, परमेश्वरा मी काम तर तुझं करतोय, मी हे पैसे कुठून देणार आहे? तुझं काम करतोय, तू दे. आणि पिता परमेश्वराने माझी इन्शुरन्स पॉलिसी जी सुमारे 20 वर्षापूर्वी फ्लॉप झाली होती, तिथं आता पता काही नव्हता. माझ्याकडे फक्त 190 रुपये भरलेली पावती होती, एकच पावती, फक्त 190 रुपये भरलेली पावती. त्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी मी किती फिरलो, 2 वर्ष फिरलो. सगळीकडून मला जबाब आला, पॉलिसी फ्लॉप झाली, काहीच मिळणार नाहीये. मला इन्शुरन्स कडून एक लेटर आलं येऊन भेटायला. मी तिथे गेलो, त्यांनी मला सांगितलं एक एफिडेव्हिट करून द्यायला, आणि ती 190 रुपयाच्या पावतीची झेरॉक्स आणि बँकेचा चेकचा एक झेरॉक्स. एफिडेव्हिट केलं, 200 रुपये वकिलाने घेतले. पैसे किती आले मला? 35,200. मला गरज कितीची होती? 35,000ची. आणि 200 रुपये मी वकिलाला दिले होते. परमेश्वराने ते पण मला दिले. बाळा, हे पण तुझ्या करून नको, मी तुझी संपूर्ण गरज पुरी करतो आहे, थोडं बाकी ठेवत नाहीये. पिता परमेश्वराला धन्यवाद. आणि प्रिय बंधू भगिनीनो, जेवढ्या लोकांनी मला मदत केली आहे त्यांनाही मी नेहमी धन्यवाद देतो. कधी समोर फार कमी,
पण प्रार्थनेत नेहमी धन्यवाद देत असतो. प्रिय बंधू भगिनींनो, ज्याला संधी मिळेल त्याने इतरांची मदत करायचा प्रयत्न करा आणि परमेश्वर तुम्हाला कधीही दुसऱ्या माणसांजवळ हात पसरू देणार नाही. कधीही दुसऱ्यांकडे हात पसरू देणार नाही. कारण तुम्ही दुसऱ्यांना देता, दुसऱ्यांची गरज पुरी करता. तुमची गरज सर्वांची परमेश्वर पुरी करेल. मात्र त्याच्याकडून कसलीही अपेक्षा करू नका फायद्याची, परतफेडीची. एवढंच माझं म्हणणं. आणि प्रिय बंधू भगिनींनो, आजचं माझं प्रवचन कदाचित तुम्हाला थोडं तिखट वाटलं असेल, कडू वाटलं असेल, तर मला क्षमा करा. मी गोड बोलू शकत नाही. जी वस्तुस्थिती आहे मी तेच बोलणार. आणि परमेश्वराने बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे, तुम्ही गोड गोड बोलू नका. जे सत्य आहे ते बोला. परमेश्वर बायबलमधून काय शिकवतो आहे तेच शिकवा. आणि मी नेहमी तेच शिकवतो. म्हणून वाईट धरू नका. हालेलुया. आमेन.